नमस्कार. ज्योतिषाच्या या पवित्र प्रवासात तुम्हा सर्व मेष राशीच्या बंधू भगिनींचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा दिवस 17 जुलै 2026 तुमच्या आयुष्यात कोणत्या नव्या संधी आणि कोणते अनपेक्षित वळण घेऊन आला आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक विनंती करते की जर तुमच्या मनात आपल्या आराध्य दैवतावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमचे भविष्य सकारात्मकतेने घडवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबता पहा, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला असू शकतो. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुम्हाला या प्रवासात आमची साथ हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून आपल्या दिवसाची सुरुवात शुभ करा. तुमचे हे एक छोटेसे पाऊल आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या मेष राशीच्या या विशेष राशी भविष्यमध्ये आपण केवळ ग्रहांच्या हालचाली पाहणार नाही, तर तुमच्या अंतर्मनात उमटणारे तरंग कसे बदलणार आहेत हे समजून घेणार आहोत. ग्रहांची स्थिती आज काहीशी वेगळी आहे. मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने तुमच्यात एक वेगळीच उर्मी आणि जिद्द पाहायला मिळत आहे. मात्र ही जिद्द योग्य दिशेला लागतीये की भरकटतीये हे ओळखणे खूप गरजेचे आहे. सकाळी उठल्यापासून तुम्हाला मनात काहीतरी वेगळे घडणार असल्याची जाणीव होत असेल. कदाचित ती जाणीव चुकीची नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात एक असा महत्त्वाचा संकेत मिळणार आहे जो तुमच्या करिअरच्या दिशेला पूर्णपणे बदलू शकतो. करिअरच्या क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दालन उघडणारा ठरू शकतो. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा सध्याच्या नोकरीत कामाचा ताण अनुभवत आहेत, त्यांना आज एक अशी बातमी मिळू शकते ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण इथे एक सावधगिरीचा इशारा मला द्यावासा वाटतो. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एखादी मोठी संधी तुमच्या समोर असेल, पण त्या संधीचा सोनेरी उपयोग करण्यापूर्वी तुमच्या अनुभवाच्या चाळणीतून ती नक्की तपासा. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज कोणीतरी तुमच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. कदाचित ती व्यक्ती तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहे किंवा तुम्हाला नवी जबाबदारी सोपवणार आहे. हे तुमच्यासाठी केवळ पदोन्नतीचे साधन नसून ते तुमच्या कौशल्याची परीक्षाही आहे. या काळात तुमचा संयम आणि तुमची वागण्याची पद्धत खूप काही सांगून जाईल. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा मौन पाळणे आणि कामातून उत्तर देणे आज तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत विचार केला तर आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. अचानक होणारे धनलाभ योग आहेत, पण त्याच सोबत अचानक होणारा खर्चही तुमचा खिसा हलका करू शकतो. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आज तुमच्यासाठी खूप गरजेचे ठरेल. आपण बऱ्याचदा घाईत चुकीचे निर्णय घेतो आणि मग पश्चाताप करतो, पण आज तसे होऊ देऊ नका. आजच्या मेष राशीच्या या राशी भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की पैशांचे नियोजन करताना भावनिक होण्यापेक्षा व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. कदाचित एखादा जुना मित्र आज तुम्हाला आर्थिक मदतीसाठी विचारणा करेल. जर तुम्हाला शक्य असेल तर मदत नक्की करा, पण ती करताना तुमच्या स्वतःच्या आर्थिक स्थितीचा समतोल बिघडू देऊ नका. आता वळूया तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे. कौटुंबिक जीवनात आज शांतता राखणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी असेल. घरात काही कारणांमुळे लहान-सहान वाद होऊ शकतात, पण ते वाद तुमच्या नात्यातील गोडवा कमी करतील इतके मोठे नसावेत. कधी-कधी आपण खूप काही मिळवण्याच्या नादात आपल्या जवळच्या माणसांना दुखावतो. आज तुमच्या जोडीदाराला तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज आहे. दिवसभराच्या धावपळीत तुम्ही त्यांना वेळ दिला नाही तर मनात एक सल निर्माण होऊ शकते. आजचा हा दिवस आपल्या जवळच्या माणसांसोबत घालवण्यासाठी प्रयत्न करा. साधी एक छोटी भेट किंवा प्रेमाचे 2 शब्द तुमच्या नात्यात पुन्हा नवा विश्वास निर्माण करतील. जर तुम्ही विवाहित असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील काही महत्त्वाच्या योजनांवर चर्चा करण्याचा उत्तम काळ आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर आज शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाचा ताण मनावर घेऊ नका. आपल्या शरीराला विश्रांतीचीही तितकीच गरज असते. रात्री वेळेवर झोप घेणे आणि सकस आहार घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तुम्हाला आज थोडे अस्वस्थ वाटे, पण ही अस्वस्थता केवळ तुमच्या वाढत्या विचारांमुळे आहे. ध्यान करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला लगेचच हलके वाटेल. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला उपयोगी आणि प्रेरणादायी वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा आजचा अनुभव नक्की सांगा.
तुमच्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला खूप आनंद होतो. आता एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातील दिशा ठरवू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी एका अशा रहस्याचा उलगडा करणारा आहे जो तुम्हाला बऱ्याच काळापासून सतावत होता. आपण अनेकदा भविष्य पाहतो, पत्रिका वाचतो, पण त्यातील एक मुख्य गोष्ट विसरून जातो, ती म्हणजे आपले प्रयत्न आणि ईश्वरावरील श्रद्धा. ज्योतिषाचा अर्थ असा नाही की आपण आळशी बनून बसणे, तर याचा अर्थ असा आहे की ग्रहांच्या प्रभावातून मिळणाऱ्या संधींना ओळखून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे. तुमच्या आयुष्यात आज एक मोठा सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित ती एखादी ओळखीची व्यक्ती असेल जी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, किंवा कदाचित एखाद्या पुस्तकातील ओळ असेल जी तुम्हाला नवीन प्रेरणा देईल. हे सर्व काही आकस्मिक घडणारे असेल, पण त्याचे परिणाम दूरगामी असतील. याच प्रवासात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे स्वभाव. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप आक्रमक असतात, जिद्दी असतात. पण आज ही जिद्द तुम्हाला रागाच्या रूपात व्यक्त करायची नाही, तर ती जिद्द तुमच्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी वापरायची आहे. कोणाचे ऐकून घेणे ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची मोठी ताकद आहे. आजच्या या विशेष मार्गदर्शनामध्ये मी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि मनाला शांती मिळेल. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे करताना मनात आपल्या कुलदैवतेचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. श्रद्धा असेल तर फळ नक्की मिळते. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटाने घाबरून जाऊ नका. मेष राश ही अग्नी तत्वाची रास आहे. अग्नी कधीच विझत नाही, तो अधिक प्रज्वलित होतो. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःच समर्थ आहात. आजच्या मेष राशीच्या भविष्य कथनातून तुम्हाला हेच शिकायचे आहे की काळ बदलत असतो, पण तुमची नियत जर साफ असेल तर नशीबही तुम्हाला साथ देते. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन आला आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात एकाग्रता वाढेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन करारावर स्वाक्षरी करताना सावधगिरी बाळगा. एकूणच आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम आणि संघर्षाचा समतोल साधण्याचा दिवस आहे. व्हिडिओच्या शेवटी पोहोचताना मला तुम्हाला एकच सांगावेसे वाटते की भविष्य हे आपण आज करत असलेल्या कर्मावर अवलंबून असते. ज्योतिषाचा सल्ला हा केवळ एक दीपस्तंभ आहे, मार्ग तुम्हालाच चालायचा आहे. तुमचा आजचा दिवस सुख, समृद्धीचा आणि आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते की जर तुम्हाला हे ज्योतिषीय मार्गदर्शन आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण त्या एका नावामध्येच खूप मोठी शक्ती आहे. तुमचा आत्मविश्वासच तुमची खरी संपत्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य सुंदर आणि सहस्वी होईल. धन्यवाद.